रघुकुल राज है, पवन पाही पाह पर संबुर की नाह पर सहस बाह पर राम मृग राज है, द्रुम झुंड पर चीता मृगजुंड पर भीषण वृतुंड पर जैसे शिवराज है, हंस पर जन्न जिबी जंब पर त्योबली सबंस पर शेर शिवराज है। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। सह्याद्रीच्या छातडातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छातडातून नाद भवानी गाते, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो कणखर मातीचा राजा, कणखर मातीचा राजा। वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असती असावे, मावळ्यांचे वर्तन हीच शिवाजी महाराजांची शिकवण, मावळ्यांचे वर्तन हीच शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी एका तिठ्याची कहाणी आहे, पण शिवनेरी ही एका तिठ्याची कहाणी आहे। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाला कोणाची भीती, आदर्श आमचे शिवछत्रपती, आदर्श आमचे शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगास जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य ते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक आणि जनतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती। अशा जनतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकतात ज्यांच्या मुखातून जय हा शब्द बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावरती सर्रकन काटा येतो, अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी मधुरा प्रवीण शिंदे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर असे एका महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे, त्याचा तुम्हाला आणि मला नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे। विजयासारखी तलवार चालवून गेला, विजयासारखी तलवार चालवून गेला, निरळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, निरळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला। वाघ नख्यांनी अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, वाघ नख्यांनी अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, ज्याला स्वर्गात गेल्यावरही देवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठी शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठी शिवबा होऊन गेला। महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या कोणत्याही मुलाला सांगायला लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण की इथली माती त्यांच्या मनात आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव करून ठेवत असते। छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त भारतातच नव्हे तर राज्याच्या कोनाकोपऱ्यापर्यंत पसरलेले आहे। कोण होते हे छत्रपती शिवाजी महाराज, कोणते कार्य केले होते यांनी की आज 350 वर्ष झाली तर ह्यांच्या नावाचा जय जयकार होतो। अरे इथल्या लोकांना सोडा, इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारलं ना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरीही ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागर लहरांना, हो विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागर लहरांना, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। कोणी एकेकाळी आम्ही एखाद्या जनावरासारखे जीवन जगत होतो, इथला अन्नधान्यांवर सोडाच पण आमच्या देहावरती आमचा अधिकार राहिला नव्हता। अन्नधान्य देह सोडाच पण इथलच्या मंदिरातले देवही सुरक्षित राहिले नव्हते। याच दरम्यान सिंदखेडचे लखोजी जाधव यांच्या कन्या म्हणजे साक्षात दुर्गेचा अवतार रणचिंडी जिजाऊ यांचा विवाह तोडास तोड देणारे निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे यांच्या पुत्राशी झाला। तेव्हा 5 सुलतानी सेना राज्य करीत होत्या, लढाया व्हायच्या पण महाराष्ट्राचे त्यात खूप नुकसान होत होते, मराठा सैन्य नाहक होऊन मारले जात होते। अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला गरज होती एका झंकाराची, धगधगत्या पेटलेल्या अंकाराची। ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली, माझी जिजाऊंची पुण्याई फळाला आली, कारण जनतेचा पोशिंदा जन्मला। अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला। दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सव्वारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। कित्येक वर्षापासून अंधारात चाचडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू आशेचे किरणच पसरलेले होते। छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या संस्काराखाली वाढू लागले।
जिजाऊच्या संस्काराखाली वाढू लागले आणि भोळ्या भाबड्या जनतेला त्यांनीच मुक्त केले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. जर कोणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा. पण कोणी नडत असेल ना त्याला मराठ्याची जात दाखवा. त्याला मराठ्याची जात दाखवा. अशी शिकवण जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आणि भोळ्या भाबड्या जनतेला मुक्त करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणारे. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणारे. सूर्य चंद्र असेपर्यंत तुमचे नाव कधी न मिटणारे. तुमचे नाव कधी न मिटणारे. अशा वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसा असेल तो राजा शिवछत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिवछत्र म्हणजे तलवाराची धार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातील शौर्य. शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे धैर्य. शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र आणि शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही. अशा विचारांना घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. मातेकडून प्रेरणा घेऊन आणि संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी वाटचालही केली की सह्याद्रीच्या कडेकपारीतून सवंगडी गोळा केले. याचे एकदम उत्तम उदाहरण म्हणजे 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा लढतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला जातो त्याचे नाव संताजी. ढाण्या वाघालाही सामोरे जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचे नाव संभाजी. आणि शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची स्थापना झाली. 6व्या वर्षापासूनच स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची. एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची. कारण साथ होती मावळ्यांची, शिकवण होती जिजाऊंची. कारण साथ होती मावळ्यांची, शिकवण होती जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्या झेंड्याची. देशात लाट आणली भगव्या झेंड्याची. म्हणूनच म्हणावेसे वाटते, जय जिजाऊ जय शिवाजी. जय जिजाऊ जय शिवाजी. पार्वतीपतय नमः. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद.